हाय! तर आज आहे मकर संक्रांत. सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या व गोड गोड बोला. तर आज सकाळी लवकरच मी पोळीच्या जेवणाला सुरुवात केली होती आणि सकाळी पोळीचं जेवण असलं की मी जास्तच बनवते, कारण संध्याकाळी तिळगुळ वाटायचं असतं व घरी हळदी-कुंकूचा कार्यक्रम देखील असतो. मकर संक्रांत म्हणजे सर्व स्त्रियांच्या आवडीचा सण, कारण या दिवशी नटायला मिळतं. तिळगुळ घ्या व गोड बोला या शब्दात खरंच खूप अर्थ दडलाय. कारण तिळगुळ देऊन मनातील कटुता, राग, द्वेष संपवून टाकायचं असतं व तिळगुळासारखं आयुष्यात गोडवा आणायचा असतो. तर आज पुरणपोळी बनवायची होती म्हणून पाव किलो डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली व त्यानंतर बटाटे पण शिजवून घेतले व नंतर कटाची आमटी करून घेतली व पुरण वाटून घेऊन पटकन पोळ्या बनवायला घेतले. सण असला की घरात एक वेगळीच प्रसन्नता असते. मी सर्व जेवण आवरून घेतले व त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व माझ्या मुलग्याने छान अशा गोड शुभेच्छा दिल्या आहेत, त्या शुभेच्छांना पण लाईक करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला.